आज बनवायचे आपल्याला उपवासाचे सांडगे किंवा वडे पण म्हणू शकतो आपण. एकदम युनिक रेसिपी आहे. तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी रेसिपी. तर सुरुवातीला बघा आपले सांडगे वाळून झालेले आणि ते तळायचे आहेत आपल्याला मस्त. आणि मस्त पॉपकॉर्नसारखे बघा तळल्या गेलेले मस्त आणि छान तयार झालेले. तुम्हाला तळून दाखवायचे आपल्याला सांडगे. आणि बघा एका ताटात काढून घेतलेले, परत थोडेसे तळून घ्यायचे अजून. लहान मुलांना तर फारच आवडतील अशी सांडगे आपले उपवासाचे. तर आपण आता रेसिपी करूया कसे बनवले ते. आणि सुरुवातीला बघा मी साबुदाणा रात्री भिजत टाकलेला 2 वाटी. आणि आपल्याला 3 बटाट्यांचा मी वापर केलेला आहे याच्यामध्ये. एक किसून घेतलेला मी कच्चा बटाटा आणि 2 बॉईल करून घेतलेले. किसलेला बघा 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे तो किस आपल्याला बटाट्याचा. आणि बॉईल केलेले त्याचे साल काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची टाकलेली आहे, जिरं आणि मीठ घेतलेलं आहे, ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आपल्याला. आणि आता एका बाऊलमध्ये साबुदाणा घेतलेला आहे, मोठ्या बाऊलमध्ये छान भिजून झालेला आहे रात्रभर. आणि त्याच्यामध्ये आपण शिजवलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि गरम पाण्यातून आपण किस काढून घ्यायचा आहे तो टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर टाकलेली आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा तो टाकून झालेला आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त हाताने. खूप छान लागतात हे उपवासाचे सांडगे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बटाटा, साबुदाणा, मिरची, कोथिंबीर सगळं हाताने मस्त आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचे. आणि नंतर आपल्याला मग त्याचे सांडगे टाकायचे. परातीमध्येच टाकलेले मी. आपण पॉलिथिनवर पण टाकू शकतो बाहेर. आणि एकदम कुरकुरीत तयार झालेले आपले सांडगे. आता महाशिवरात्र आलेली जवळ आणि आपण तयार केलेले मस्त साबुदाणा आणि बटाट्याचे सांडगे. आता बघा सगळं झालेलं आपलं व्यवस्थित मळून. आता एक परात घेतलेली. आपण जसे वडे टाकतो ना आपण डाळीचे वडे, तसे आपल्याला ही सांडगे टाकून घ्यायचे. वडे पण म्हणू शकतो आणि सांडगे पण म्हणू शकतो आपण. आणि मस्त परातीमध्ये आपण टाकून घ्यायचे सगळे आणि मस्त उन्हामध्ये 2 दिवस वाळवायचे. एकदम कुरकुरीत आणि मस्त खायला तर एकदम टेस्टी तयार होतात. बघा 2 परात भरलेले आपल्या आणि मस्त उन्हामध्ये वाळून घेतलेले मी सांडगे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.